दादा चप्पला घेऊन गेलाय. ते पण मैदानात साफसफाई करण्याचं कार्य करायला आलेले आहेत. कुठेतरी टुर्नामेंट आहे तिथे आमच्या टीमनी भाग घेतलाय. पालखी नाचवणार आहेत काय अर्धा तासात. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवरती. आणि आज आपण जाणार आहे शिमग्याला आणि आपल्या सोबत पप्पा पण येणार आहे. ठीक आहे, तर काय नाही तर काही जर तुम्हाला गेल्या वर्षीचा शिमगा आणि त्याच्या पण गेल्या वर्षीचा शिमगा पाहायचा आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे आणि हा आहे त्याचा थंबनेल इथे मी टाकतोय बघा राईटला. ठीक आहे, म्हणजे तुमच्या राईट. तर चला आता आपण निघूया, कारण की आपल्याला पहिला आजीकडे जायचं आहे, पण नंतरला आजीकडे राहायचं आहे. आजीची थोडी मदत करायची आहे सामान विमान भरायला. आणि नंतरला तिच्या दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे उद्या सकाळी आपल्याला लगेच निघायचं. तर बघा माझी पॅकिंग तर इथे झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. हे बघा माझी पॅकिंग इथे. एक ती बॅग आहे ना, ती 5ची बॅग आहे ना ब्ल्यूवाली, ती माझी शूटसाठी आहे. आणि ही बॅग माझे कपडे बिपडे आहेत. तर काय नाही, तर आता आपण इकडनं लगेच निघूया, कारण की इकडनं जास्त टाईम नाही लागणार. ओके, तर लेट्स गो. आणि हा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला गाईस, इथे ना दादा चप्पला घेऊन गेलाय आणि मला ती चप्पला घ्यायला आलेला आहे. बघा भिकारीवाणी बिना चप्पला चालू आहे. व्हिडिओ बाजूला म्हणून घ्यायला आलो चप्पला. तर कोणती चप्पला तुम्हाला वाटते घेऊ बी, मला माहिती नाही. मी कोणती तरी घेतो एक आणि वाटतो. ठीक आहे, चला. ठीक आहे गाईस, तर ही बघा ही चप्पल ठरवली मी आता. मला किंग दिसेल मला असं वाटतंय. आता आपण चला निघूया. तर ठीक आहे, तर आपण फायनली आता चप्पला घेतलेल्या आहेत आणि आता आपण इकडनं निघूया डायरेक्ट पार्ल्याला. तर लेट्स गो. टुमॉरो. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता जायची वेळ आलेली आहे गाईस. सकाळचे 4:30 वाजता आहेत आणि आम्ही आता थोडी घाई गडबड आहे म्हणून मला शूट करायलाच भेटत नाही. तर काही नाही, आता मला वाटतं आपण डायरेक्ट पुढे पेट्रोल पंपला थांबलो तर ती शूट करेल मी. आता थोडी जायची घाई आहे गाईस, कारण की लवकर 1पर्यंत पोहोचायचं दुपारी. ठीक आहे, काही विषय नाही. तर भेटतो. ठीक आहे गाईस, फायनली तर भाई आपण 11-11:30पर्यंत पोचलो इकडे म्हणजे वाडीत. आणि थोडं आजीला मदत केली सामान ठेवण्यात, हे सर्व करण्यात वेळ गेला आपला. जेवण बिवण झालं आहे माझं आणि आता मी मंदिरात आलो आहे जस्ट जेवून. आणि उद्या शिमगा आहे, देवदाराशी येणार आहे गाईस. आणि मी तुम्हाला एक नवीन अँगलनी आणि नवीन एक म्हणजे तुम्हाला मजा येईल, फुल मजा येईल. तुम्ही त्याच्यावरती कमेंटसुद्धा कराल, मला एवढी गॅरंटी आहे. ठीक आहे, तर येतो. बाय बाय. ठीक आहे गाईज, तर आता आपण खाली आलेलो. काही लहान पोरं आहेत माझ्यासोबत ज्यांना मैदानाचं कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे भाई. जो मैदान आपण गेल्या वर्षी क्रिकेट GPL खेळलेलं तोच मैदान गाईज. तो मैदान आज हे लोक साफ करणार. काही विषय नाही, आता आपण बघूया ते मैदान कसे साफ करतात ते. आणि पूर्णपैकी मैदान क्लीन होणार आहे आजच्या आज आणि नंतरला ते होईल, विषय घडेल. ओके, तर आपण बघू. ह्यांना थोडा तर तुम्हाला दाखवेल कोण कोण आहे, काय काय, कसं कसं काय काय विषय. ठीक आहे, तर चला. हे तुला पण सांगितलं ना काम करायला, बॉल नाही काय खेळतोय नकली. ते दोघं एवढी मेहनत करतायत. हा, झाडू नाही पडत का? एकदम पहिल्याचं मैदान जिथे खाण होती. हे बघा, हे थोडं झाडं होत आहे. ओके, हा पूर्ण एरिया करणार आहे ना हा अखंड. हा इकडचा असं वाटतं झालेला आहे. फक्त जे मेन बॅटिंग मॅन आहेत ना तिकडे थोडं घाण आहे. ती जरा साफ झाली की विषय क्लोज होईल. ठीक आहे, बाकी मैदान चांगलंच आहे. गेल्या वर्षीचं मैदान अजून टिकलंच आहे, तुम्ही बघू शकता, हे की नाही. ठीक आहे, तर फिनिश झाल्यानंतर तुम्हाला गाईस यांनी मनावर घेतलंय वन साईड खोदली चालू व्हायची म्हणजे सर्व खाली पाडतोय बघा. मला वाटतं ह्याचीच टीम जिंकणार आहे. काही नाही, करू दे, काही विषय नाही. नवीन बॅट्समॅन आलेले आहेत मैदानात. आत्ताच त्यांची ट्रेन आलेली आहे ते पण मैदानात
साफसफाई करण्याचं कार्य करायला आलेले आहेत. काय बोलायचं तुला? काय नाही ना, काय नाही ना. हा ऐकत नाही कोणाचं, ऐकत नाही कोणाचं, खदलवून टाकते वन साईड. तर ठीक आहे गाईस, फायनली बाय तुम्ही पाहिलात की मैदान एकदम चांगल्यापैकी बनवत आहेत. म्हणजे उद्या शिमगा पण आहे म्हणून ते साफ करत होते, बाकी काही नाही. नंतरला लहान पण आहे म्हणून विषय तो आहे. ओके, तर आता आपण घरी चाललोय कारण की खेळणं आपलं झालेलं आहे आणि आजीने आपल्याला थोडं कामाने बोलवलं आहे. तर आपल्याला आता लगेच वरती जायचं आहे आणि थोडं काम आहे, काय विषय तो करायचा आहे. आपण डायरेक्ट उद्याच भेटू. उद्या मेन पालखी येणार आहे, त्यात आपल्याला सकाळी लवकर उठावं लागेल. काय नाही, तर चला उद्या भेटू. बाय बाय. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळ झालेली आहे आणि आज पालखीचा सण आपण आज साजरा करणार आहे. आणि याच दिवसाची आपण लई दिवसापासून वाट पाहत होतो. मी फ्रेश वगैरे सर्व झालेलो आहे आणि आता चाय प्यायला आलो आहे. तर आता थोड्या मिनिटांनी पालखी इथे पण येणार आहे, पण थोडा टाईम लागेल कारण की तुम्ही ऐकू शकता ही पालखी पहिलीकडे आहे. आता तिकडनं निघून मग तिकडे येणार आहे, म्हणजे हळूहळू चालत येणार आहे. तर काय विषय नाही, तर आता आपण थोड्या मिनिटांनी खाली जाऊ. मी आणि मंथन रेडी होतोय, काय विषय नाही, पोरं पण येतील. आणि हा एक सरप्राईज आहे की मला एक टीप आली आहे की भाई रात्री कुठेतरी टुर्नामेंट आहे आणि तिथे आमच्या टीमनी भाग घेतला आहे असं ऐकायला आलं आहे. माहीत नाही अजून कन्फर्म आहे की नाही माहीत नाही. ठीक आहे, तर बघू, जर झालं तर मी दाखवेल तुम्हाला, नाही तर तुम्हाला कळवेल काय ते विषय. ओके ठीक आहे, चला. ठीक आहे गाईस, आता आपण पालखी पाहायला जात आहे सर्वजण. आता पहिलीकडे जातो आहे, अजूनपर्यंत पहिलीकडेच आहे पालखी आणि आम्ही सर्व तिकडे झालो आहेत. तर हळूहळू आमच्या वाडीपर्यंत येईल, तोपर्यंत आपण तिकडे जाऊ आणि तिकडनंच दर्शन सुरू करू. ठीक आहे, तर बाकीची पोरं बी आहेत, दाखवतो थोड्या मिनिटांनी. ठीक आहे, तर चला.
A few moments later. तर ठीक आहे फायनली तर आता इथे जेवण बिवण झालेलं आहे आणि आता मैदानात थोडं पाणी बिणी शिंपडत आहेत कारण की आता इथे पालखी नाचवणार आहेत काय अर्धा तासात. तर मी तुम्हाला दाखवेल की पालखी गेल्या वर्षीपेक्षा अजून चांगली नाचवणार आहेत एकदम किंगमध्ये. ठीक आहे तुम्ही ऐकू शकता पाठी आवाज येत असतील. तर चला अभी मजा आएगा ना भिड़ो.
फोटो कधी होय नको ना बघा दुसरं काय बोलतो ते तुझ्या तुर्की येस ब्रो यो
few moments later. ठीक आहे गाईज, तर फायनली सर्व आयोजन होता, जो फेस्टिवल होता शिमग्याचा तो झालेला आहे आणि पालखी ठेवलेली आहे मंदिरात आणि आपण अजून एका मंदिरात जातो आहे. तर आता हा ब्लॉग इथेच एंड होतो आहे. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही बघू शकता पाठी पोरं येतात अजूनपर्यंत. ठीक आहे, तर काही विषय नाही. आता आपण थोड्या मिनिटांनी थोडं खेळायला जाऊ आणि मग बस एवढंच. कमेंट करा मला कसा वाटला. ठीक आहे, चला.